नमस्कार. आज बुधवार दिनांक 21 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट पुण्यश्लोक. अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक मनकर्णिका घाटाची भाजपा सरकारने केलेल्या तोडफोडीतून बहुजन महापुरुषांचे कार्य पुसण्याची भाजपाची मूळ भूमिका पुन्हा अधोरेखित झालीय. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. वाराणसी येथील मनकर्णिका घाटाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी काल निषेध आंदोलन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान सहन करण्यापलीकडचा असून भाजपा सरकार केव्हाच हिंदूचे सरकार नव्हते, ते भांडवलदारांचे सरकार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे यांनी यावेळी केले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आयोजित शिबिरात नांदेड जिल्ह्यातील 73 बालकांची तपासणी करण्यात आली असून 60 श्रवण यंत्रासाठी पात्र झालेल्या बालकांना काल जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांच्या हस्ते श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. या बालकांना वेळेत श्रवण यंत्र उपलब्ध करून दिल्याने त्या बालकांना ऐकू येण्यास मदत होणार असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. हिंद दी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहा पाणी, नाश्ता, फलाहार आदी सुविधा निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. या सेवा कार्यासाठी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, उद्योजक, शासकीय कार्यालय, बँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी, यासाठी आणखीन जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. धाराशिव पळसप येथील शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. वसंतराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी हे संमेलन होत असते. यंदाचे हे एकदिवसीय साहित्य संमेलन सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पळसप येथे होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात नांदेड येथे 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व राहुल SM प्रधान यांची, तर मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने काल आयोजित पत्रकार परिषदेत राज्य संघटक किशोर ढमाले यांनी दिली. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने हजारो रसिकांच्या उपस्थितीत नरेंद्र देवेंद्र महोत्सव 2026 चे भव्य आयोजन पुढील महिन्यात 21 व 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. कैलासवासी चंद्रभागा केरबा, गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे हा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.